शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी, आतापर्यंत दरवर्षी मान्सून अंदमान बेटाव कधी येत होतं तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. दरवर्षी तुम्ही लक्षात घ्या, कधी 21 मेला येतो, कधी 20 मेला येतो, कधी 22 मेला येतो. ही दरवर्षीची मान्सूनची अंदमान बेटावर येण्याची तारीख आहे. आणि तिथून 10 दिवसाला मग केरळला येतो. 21 मेला जर आला तर तिथून 10 दिवसाला म्हणजे 2 जूनला केरळला येतो आणि तिथून 8 दिवसात मग मुंबईला येतो. असा हे मान्सूनचा अवधी असतो. पण यावर्षी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी बघा 15 मेच्या दरम्यान म्हणजे 15 मेच्या दरम्यान मान्सून अंदमान 15 ते 20 मेच्या दरम्यान माझा तर अंदाज आहे 15 मेला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देईल. 15 मेला जर आला तर तिथून कंप्लीट 10-12 दिवसांमध्ये 26-27 ला केरळला येणार आणि तिथून 8 दिवसांमध्ये 7 जूनला जवळपास महाराष्ट्रात पाऊस येऊ शकतो असं म्हणजे परिस्थितीनुसार दिसायलंय. तर मंडळी, ह्या आहेत हवामान अभ्यासक पंजाबराव डक. पंजाबराव डक यांनी काही तारखा ज्या अतिशय महत्वाच्या आहेत अशा तारखा या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. यावर्षी दुष्काळ पडणार असं सगळीकडनं सांगितलं जात असताना एक आशेचा किरण पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी दिलेला. त्यांचं म्हणणं आहे की यावर्षी दुष्काळ हा पडणार नाही आणि त्यातल्या त्यात आंबे हे लवकर पिकायला लागलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की अंदमान निकोबार बेटावरती मान्सूनचे वारे हे अवघ्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपणार आहे. केरळमध्ये ते देखील लवकर येणार आहे आणि याचा सगळा परिणाम या मान्सूनवरती आणि हा मान्सून 7 जून रोजी महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असं त्यांनी यावेळेस सांगितलं आहे. मान्सून दाखल होण्याची तारीख पंजाबराव डक यांनी आपल्याला सांगितली आहे मंडळी आणि ती तारीख आहे 7 जून रोजीची. 7 जून रोजी महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल. अंदमान निकोबार बेटावरच्या तारखा आणि केरळमधल्या तारखा यामध्ये किती दिवसांचा फरक असतो, गॅप असतो, याचं देखील गणित पंजाबराव डक यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि या गणिताप्रमाणे आजपर्यंतचा इतिहास हा सांगतोय की ज्या वेळेस अंदमान आणि केरळमध्ये मान्सून येतो त्याच्या काही दिवसात तो महाराष्ट्रामध्ये पोहोचतो आणि तो येत्या 7 जून रोजी महाराष्ट्रामध्ये पोहोचणार. ही तारीख आता पंजाब डक यांनी आपल्याला सांगितलेली आहे, डिक्लेअर केली आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.